तुम्हाला होती का एवढी एवढी चड्डी? मग मला असं एवढी टरबूजावरून भांडणं झाले याचे आहे का. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता 8:30 वाजले, आंघोळ वगैरे झाली आणि नाश्ता करायचा आहे. नाश्त्याला काय माहित नाही, अरे मी आज काय दूध आणि चहा बिस्किट काय आणले नाही मित्रांनो. काल आणलं होतं, कालच बाकी. तळलो इथे मित्रांनो, बाळाचं बघ करून काय करून टाकले पाहिजे, काय करावं हिला कळत सांगाव तुला. दादूला आरडाय मित्रांनो. थांबा, दादूला झोका देतो. अन्न अन्न नको बाबू, कोण नव्हती तू. आपल्या दादाला झोका दे, गाणं म्हणून दे, त्याला गाणं ऐकायची सवय. काय होईल नाश्ता? नाश्त्याला मित्रांनो अजून रेडी नाही झालं. आपल्या दादूसला बाहेर घेऊन यावं काय ना उन्हामध्ये, थोडं ऊन दाखव. 8:30 वाजले आता. नाश्त्याला मित्रांनो बेसन आहे, पण भाजीची भाकर रेडी झाली. काय पिऊन बिस्किट खाऊ मित्रांनो. नाश्ता झालाय मस्त बाकी. आणि आज आहे ना आपल्या छोट्याला घेऊन जायचं हॉस्पिटलला. काय सांगायला काय नाही, डॉक्टर बघू सगळं सांगून येऊ डॉक्टरला. त्याच्यात आज मित्रांनो आज लस आहे, बट आज लस नाही देणार आम्ही, कारण त्याला ऑलरेडी लस द्यायच्या जागेवर प्रॉब्लेम झालाय. लस देऊनच झालाय ते होते म्हणते. पण कसं आहे माहिती का, एकदा डॉक्टरांना दाखवलं की त्यांच्या नजरे खालून गेलं का मित्रांनो टेन्शन नाही राहत. ते म्हणतात ना कान टोचा होता सोनाराकडूनच, नाही का. ते पुढे ब्लॉग कंटिन्यू बघा काय होते काय नाही. मांजर कोंबड्या बिंबड्या पार पार नको केल्या. ब्लॉग मध्ये नुसतं धिंगाणात राहतो, नुसतं धिंगाणा बॅकग्राऊंडला नुसतं धिंगाणा राहते. हे बाय मांजर जाती का तरी जाऊ ना. 10:41 झाले. यांचं आवरले का नाही काही? आवरले का? आवरला. वाव हे बाहेर दिसतो रे. आवरलं. चला चला मित्रांनो निघलोय आश्वीला. चलो दादूश. काय नाही ना. फायनली मित्रांनो 11:30 वाजले आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टर आहेत, पहिलं ना हॉस्पिटल करून येऊ. चला मित्रांनो हॉस्पिटल झाले. सगळं काही नॉर्मलच सांगायचं. बरं झालं ते तरी एकदम गोष्ट चांगली. हे पाय आता परी त्यांनी सांगितलं त्याचं काय प्रॉब्लेम नाही, ते नॉर्मलच राहत. पहिली म्हणत होती का काय नाही होत, त्याचं नॉर्मलच राहते. पण मग एकदा कसं राहतं मित्रांनो, डॉक्टरला दाखवलं म्हणजे टेन्शन नाही आहे का. नॉर्मल कमी झालं, ते काल डेंजर होतं. मग आम्ही तेल वगैरे सोडलं ना त्याच्यामुळं, आणि तो पूर्ण निघून गेला त्याच्यामुळे. डायरेक्ट नाही जायचं का? रस प्यायला आलो मित्रांनो आम्ही. इथं गुळाचा नाही घ्यायचा, रस प्यायचा. वेगळे रस बनवून राहिला. चला हे रस पितीन तोपर्यंत आहे ना आपण पेट्रोल टाकून देऊ. अन्न खाते जम्स मित्रांनो. पेट्रोल टाकून आलो मित्रांनो. या टरबूज घेऊन आलो. टरबूजावरून भांडणं झाले याचे आहे का. हे तनले यार घरी गेलं खाऊ ना देव बापा. हा येते साईबाबा. रस अजून आता शिकायला मॉल मध्ये आलो मित्रांनो आम्ही. काय घ्यायला माहिती का, फक्त शाबूत आणून घ्यायची. आणि एवढ्या मोठ्या मॉल मध्ये आलो. हे पाहिलं का तुला काय घ्यायचं तुला? घरी पोहोचलोय सुखरूप. दादूला उतला उतला उतला. चलो चलो चलो. अयो मोबाईल पडला होता भाऊ माझा डायरेक्ट सगळ्यात. आता फुटला का असता सगळ्यात मोबाईल बदकून पडला असतो मित्रांनो खाली. बरं धरला मी. तिथं वडापाव आणली ना सांगितली होती मम्मी. त्याच्या वडापाव आणली मम्मीला. आम्ही तर काही खाल्ले नाही. मम्मीला काय खाऊचं वाटलं काय ना आज वडापाव. असं भाई टरबूज आणलं पण त्यांना टरबूज कुठलं काही ना. जेवण करू यार मित्रांनो, सकाळचीच भाजी जेवायला मस्त भूक लागली यार मला. तिने बाहेर कसं टरबूज खाल्ले. हा ना लय भारी खाते खरंच. म्या इकडे तोच खाल्लंय. तिनेच खाल्लं असं. माझं हे बाय मी बार चाटून पुसून खाल्लं. तिला लय आवडते मित्रांनो लय म्हणजे लय. ती पार अख्खा खायला नाही जाणार. हा आता पाहिजे तेवढं आहे. आता ते बाहेर निघला हा ना बघा लाल लाल टरबूज. म्हणलं कसं निघत कसं नाही, पण आम्ही तेवढंच का आपण आणलो. एवढं दिसलं नव्हतं ना मला आतून कसं निघत कसं नाही. पण महागाच्या गोष्टी चांगल्याच राहते. 10-20 रुपयाची घेतला असं टरबूज मग ते कसं निघत असं राहते.
जेवण झालंय मस्त बाकी मित्रांनो. आणि आता फार कुठंच सावली नाही राहिले यार मित्रांनो. बरोबर लय उन्हाळ्याला फार एकदम खतरनाक झाले यार. कडक उन्हाळा पडून राहिला डायरेक्ट. एप्रिलचा अर्धा महिना किंवा मेचा पूर्ण महिना हे असे उन्हाळे खतरनाक राहते ना. ते अजून तर लागले नाही. आता फेब्रुवारी चालू आहे यार मित्रांनो. एवढं खतरनाक ऊन पडत आहे ना डायरेक्ट झाड जायला सुकत येत. आता ही कडीपत्ता पहा मित्रांनो. पाय कडीपत्ता कसं झालं त्याने फार मानव टाकून दिली डायरेक्ट. या झाडाने तर मित्रांनो 2 दिवस झाले मानव टाकून दिली. त्यांना मी आज पाणी देणार आहे थोडंफार. बघू आज संध्याकाळी पाणी येणार आहे ना. आम्हाला दिवसाड पाणी येतं मित्रांनो इकडे. 6:15 वाजले आणि बसलोय आम्ही इथं परीला राखण. कारण तिचा भरोसा नाही मित्रांनो कसंही धुवायला बसली. त्याच्यामुळे आम्ही राखण बसलोय. यावी धुणं धुवून राहिली ती दोन म्हणजे मग तुला करून काय आणली त्याचं कारण मग काय पण मी म्हणतो काय ना काही करायला आणलंच ना. मग माझ्या डोक्यावर बसायची का तू डोक्या बसला आणली. हा हे बा डॉन शपथ बाईने मोबाईलच हाणलो होता. आता फुटला होता. आता डायरेक्ट कॅमेराच फुटला होता डायरेक्ट. मित्रांनो तुम्ही बघितलं तिने मोबाईलच हाणलो डायरेक्ट फुटला असता. हा तो तोंड बाई मोबाईल फुटला असता ना. तो तोंड पाय हा वरून म्हणती तोंड पाय. हा असं का असं अरे मग डोक्यात हाणलं. डोक्यात हाणलं मित्रांनो येणं पार डायरेक्ट. बाप लोकांचं भारी काय नको पोरांची चड्डे धुवायला नको बस धुवायला. अरे तो हे असं ऐकून आहे ना मी एक दिवस मराय बसलो. ए पुरी अरे काय मारते होते आता डॉन पुंगी डाऊन तुम्हाला होती का अशी एवढी चड्डी. मग मला असं एवढी चड्डी. चला मित्रांनो आज आहे ना मस्त बाकी चिकन किंवा मच्छी घेऊन येऊ मस्त बाकी. कारण आहे ना पप्पा येऊ राहिले म्हणजे पप्पा पण खाते बऱ्याच दिवसातून येऊ राहिले. तुम्हाला दाखवतो मी पहिले पप्पा. एक तर तिकडे ते कामाला गेले होते मित्रांनो. त्यांचं खायचं वांद होतं असं त्याच्यामुळे आपण घेऊन येऊ. चालू आम्ही त्यांना बसले खाद्य मित्रांनो. आणि आणायचं चालू मच्छी. आज नको चिकन आज मच्छी घेऊन जाऊ मित्रांनो. मस्त मच्छी घेऊन आलो मस्त बाकी. पाणी दालं होतं मित्रांनो बट विषय आज झालाय सगळं पाणी करून टाकले यांनी. दाख पाणी खाली गेले एक काहीच भरलं नाही बरं काहीच. व्यवसाय सुद्धा काही भरलं नाही म्हणलं काय म्हणा. तरी मी सांगून गेलो होतो आता मागाशी सोडायचं आहे आम्हाला का पाणी येणार बरं का ध्यान ठेवा. आता 2 दिवस पाणी येणार तुम्ही काय करणार सांगा. टाकीला पाणी नाही येणार. टाकी तर उद्या पाणी संपत का नाही अख्खी पाणी नाही उद्या. आज अर्धीच टाकी होती पाण्याची. ठेवलं नाही का उद्या सकाळी अवघड यार मित्रांनो सगळे. बिना पाण्याचं नाही का बाबा बिना पाण्याचं मग काय करा. चला मित्रांनो जेवण रेडी झालं जेवण करून. जेवायला मित्रांनो मच्छी आहे भाजी पण केली आणि तुक्क पण केलं इथं मस्त भाजी भाकर. फायनली मित्रांनो जेवण झालं मस्त बघी. आणि मला एक शर्ट आहे ना एक्सचेंज करावं लागणार आहे मित्रांनो. कारण काय माहिती मी पूर्ण वल्ला झालेलो आहे. इथं वल्ला झाले. पॅन्ट पण वल्ली झाली. पॅन्ट बरी आहे. आता जाऊ पॅन्ट जाईन वाळून. त्याच्यामुळे नाही शर्ट एक्सचेंज करू पॅन्ट जाईन वाळून आपली. तर चला आता मित्रांनो आपलं ब्लॉग सेंड करू. आय होप पोटभर जेवलं ना त्याच्यामुळे जरा ढेकर आलाय. पप्पा देव राहिले मित्रांनो कधी येते काय माहित नाही. थोड्या वेळ येते ती बट आपली काही गाठ होणार नाही कारण आपण चालला आता मित्रांनो कामाचं गेटअप करायचं. अजून कामाचं गेटअप वगैरे करू. तर चला मित्रांनो आपला ब्लॉग आता सेंड करू. आय होप मित्रांनो तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल आवडतो व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. तर आज मित्रांनो आपल्याला